माझं वय 21 वर्ष दीड महिना असताना मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जन्माच्या कार्यकर्ता म्हणजे जो काय फाउंडर मेंबर आहे, फाउंडर मेंबरमधला मी 10 जून 1999 प्रशांत जगताप दादरच्या शिवाजी पार्कच्या 5-10 लाखाच्या नाही का मेळाव्यामध्ये होता आणि तिथून पुढे 26 वर्ष 14 म्हणजे 6 महिने 14 दिवस तो प्रशांत जगताप ते पार्टीत राहिला. आपला अजितदादांवर कुठलं शत्रुत्व काल नव्हता, आज नाही, उद्या सुद्धा नसेल. आणि माझा तो अंदाज किंवा माझा राजकारणात तो अभ्यास कमी पडला नाही. मी सांगितलं होतं की दादांबरोबर गेलो तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचे मिनिमम 3 किंवा मॅक्सिमम 8 सीट येते. कालच्या नाही मी 2 पण बोलत होतो, 4ही बोलत होतो, 3 सीट आले. माझ्या मागच्या दीड महिन्यात त्या सगळ्या बाईट्स काढा, सगळ्या टीव्ही चॅनल्स. मी सांगितलं होतं त्याप्रमाणे ते घडलं. मी काही ज्योतिषी नाही किंवा खूप मोठा राजकीय विश्लेषक नाही. शहर स्तरावरच्या काही नेते मंडळींनी त्या संदर्भात गडबडी केल्या, तिथं जाऊन काही मॅनेज गोष्टी झाल्या आणि त्याच्यामुळे शेवटी पार्टी तिकडे गेली. जणांची नावं तुम्ही घ्या. 29 पर्यंत हा मेसेज परफेक्ट झाल्यानंतर 29ला या राज्याचा मुख्यमंत्री सुद्धा भाजपला हाकलून काँग्रेसचा झालेला असेल. या देशाचा पंतप्रधान सुद्धा भाजपला हाकलून हा काँग्रेसचा पंतप्रधान झालेला असेल. 14 डिसेंबरला आचारसंहिता काय लागते, 23ला फॉर्म काय चालू होत आहेत, 15 जानेवारीला मतदान काय, 16 जानेवारीला मतमोजणी काय, अशी निवडणूकच आम्ही पाहिली नाही. हे राजकारणामध्ये कधीच कोणी कुणाचा कायमस्वरूपी शत्रू नसतो किंवा कायमस्वरूपी मित्र नसतो. ही शरद पवारांची विचारधारा आहे, ती तुम्हाला मान्य आहे की आम्हाला